मुंबई पालिकेचे वादग्रस्त टेंडर मागे घेण्याचे महापौरांचे आदेश आहेत। महापौरांची पत्रकार परिषदेमध्ये अधिकृत माहिती बघायला मिळते। हे काम राणीच्या बागेचं होतं, मात्र महापौर बंगल्याचा चुकून उल्लेख यामध्ये झालेला आहे असं महापौरांनी म्हटलेलं आहे। या सगळ्या वादामुळे हे टेंडर मागे घेण्याचे आदेश मी दिलेले आहेत असं देखील त्यांनी सांगितलेलं आहे। तर चुकून यामध्ये महापौर बंगल्याचा उल्लेख झाला असं महापौरांनी सांगितलं। या संदर्भात अधिकचे अपडेट आमचे प्रतिनिधी कृष्णा सोनारवाडकर यांच्याकडून घेऊयात। कृष्णा, सविस्तर अपडेट। सेजल, या सगळ्या टेंडरच्या अनुषंगानं कालपासून जे काही आरोप होत आहेत महापौरांवरती त्या सगळ्यावरती स्पष्टीकरण देताना हे काम माझ्या बंगल्याचं नाहीये असं पहिलं तर त्या म्हणत होत्या। मात्र जेव्हा या टेंडरवरती असणारं जे शीर्षक आहे त्यावरून महापौरांना प्रश्न विचारण्यात आला, कारण टेंडरवरती स्पष्टपणे सुरुवातीलाच लिहिलेलं आहे की अपग्रेडेशन ऑफ हेरिटेज बंगलोज, जो की महापौरांचा बंगला आहे। मात्र या टेंडरवरती हे शीर्षक लावल्यामुळे हे काम नेमकं महापौर बंगल्याचं होतंय की राणीच्या बागेचं होतंय हे यावरून स्पष्ट होत नव्हतं। मात्र यावरून वारंवार जेव्हा प्रश्न विचारले तेव्हा मात्र त्यांनी ही चूक मान्य केलेली आहे की अधिकाऱ्यांकडून ही चूक झालेली आहे आणि म्हणून वादग्रस्त टेंडर मी मागे घेण्याचे आदेश स्वतः गार्डन डिपार्टमेंटला दिलेले आहेत। राणीच्या बागेची जी ऑथॉरिटी आहे त्यांना दिलेले आहेत असं त्यांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे। जवळपास 2,09,00,000 रुपयांचं हे कामकाज होतं आणि जे साऊंड बॅरियर आहेत ते सुद्धा लावले जाणार होते, जेणेकरून बाहेरचा आवाज हा आतल्या परिसरामध्ये येऊ नये। मात्र महापौरांनी जे स्पष्टीकरण दिले त्यानुसार हे सगळं जे काम आहे ते फक्त राणीच्या बागेचं होतं, त्यामध्ये महापौर बंगल्याचा संबंध जोडण्यात आला आणि तशा पद्धतीचं फेक नरेटिव्ह तयार करण्यात आलं। मात्र टेंडर प्रक्रिया जी काढलेली होती किंवा जे टेंडर काढलेलं होतं त्यामध्ये महापौर बंगल्याचा उल्लेख होता आणि म्हणून हे सगळे प्रश्न उपस्थित झालेले होते। मात्र सगळे आरोप पाहता या सगळ्या आरोपांच्या अनुषंगानं जी उत्तर देताना महापौरांनी पत्रकार परिषदेमध्ये हे टेंडर मागे घेण्याचे आदेश मी देत आहे अशा पद्धतीचं स्पष्टीकरण दिलेलं आहे। त्यामुळे 2,09,00,000 जे वादग्रस्त टेंडर होतं ते आता मागे घेण्याचे अखेर निर्णय पालिकेकडून घेण्यात आलेला आहे। अगदीच धन्यवाद कृष्णा दिलेल्या सर्व सविस्तर अपडेटसाठी। तर मुंबई पालिकेचं वादग्रस्त टेंडर हे आता मागे घेतले जाणार आहे तसे आदेश स्वतः महापौरांनी दिलेले आहेत।